पहिलाच बॉल जबरदस्तरित्या खेळलेत, गॅपमध्ये खेळतायत, तिथे सिंगल कंप्लीट केले, दुसऱ्या धाबेसाठी निघाले दोन्ही बॅटर आणि पाहता पाहता 2 धाबा इथे घेतल्या गेल्यात. एका बाजूला अम्मू 11 मीरा रोडचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर JR स्पोर्ट दहिसरचा संघ पाहायला मिळतोय. दोन टीम मध्ये बॅटल रंगणार आहे. 5 षटकांचा सामना. पहिल्या मॅच मध्ये आपण 50हून अधिक धावा पाहिल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 82 धावा जवळपास चेजडाऊन होता होता राहिल्यात. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला गौरांग तर दुसऱ्या बाजूला अमीर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावरती रोहित समोरच्या दिशेने चांगला फटका खेळले, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अगदी फटका अप्रतिम होता, मात्र तितकंच नेत्रदीपक क्षेत्ररक्षण मिडॉनच्या दरम्यान होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 2 वरती आपण पाहतोय. चांगला फटका खेळतायत, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात प्रोडक्शन घेतले गेले. डीप मध्ये आपण पाहतोय एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचली गेल्या. एका बाजूला अमीर सारखा हार्ड हिटर फलंदाज पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला गौरांगला आपण पाहतोय. 3 बॉल आणि 3 धावा रोहितने खर्च केल्यात. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, योग्य लेंथ त्या लाईन त्याची पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं षटक. जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय, अप्रतिम वेगात चेंडू टाकतायत. यॉर्कर लेनचा चेंडू प्रतिउत्तर नव्हतं फलंदाजाकडे. बॉल चाललाय रक्षकाच्या दिशेने. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. पॉवरफुल गोलंदाजी JR स्पोर्ट दहिसर. कर्णधाराने वक्तव्य केलं होतं 60हून कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न आम्ही करू, आणि त्याच दिशेने गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जवळपास 4 बॉल आणि 3 धावा. फलंदाजानं ती मुभा आतापर्यंत दिली नाही. गोलंदाजी करत असताना रोहितने मोठा फटका खेळलेत. बॉल हवेत राहिलाय, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली, करणार नाहीत चुकी आणि पहिला धक्का बसतोय टीम अम्मू 11 मीरा रोड या संघाला. या आपण 50वा वाढदिवस इथे साजरा करतोय. विपिन भोईर यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. व्यासपीठावरती आपण पाहतोय लगेच केक कटिंग करणार आहोत. 3 धावा, 1 विकेट गमावली गेल्या आतापर्यंत. अम्मू 11 मीरा रोड संघाने उजव्या हाताने गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय रोहित. कौतुक करावं लागेल, योग्य लेंथ वरती टप्पे अचूक ठेवलेत आणि खास करून बॅटिंग करत असताना बॅटरला प्रश्न विचारलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. शेवटचा बॉल आहे या षटकातला. मैदानाच्या आतमध्ये संतोष दाखल झालाय. जबरदस्त चेंडू, बॅटची कडा घेतले का पाहावं लागेल. पंचांकडे दाद मागतायत, पंच सहमत नाहीत. निश्चितच आपण पाहिलं तर बॅटच्या मदतीने ही धाव येते. अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळला होता, मात्र योग्य वेळेस बॅट येत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 4 वरती पहिलं षटक. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. वर्षातले 365 दिवस आणि 365 दिवसामधला एक खास दिवस
विपिन दादांचा वाढदिवस. आपणास पुन्हा एकदा वाढदिवसाच्या गोड गोड लाख लाख शुभेच्छा. आणि अशाच पद्धतीने आपण चांगलं कार्य करत राहा. असेच तुमचे बर्थडे सेलिब्रेट होत राहतील. 50 आपला करिअर त्यांनी 50 टप्पा क्रॉस केलाय आणि हाफ सेंचुरीच्या हार्दिक शुभेच्छा. स्विच केलाय बॉलला, स्विच हिटचा फटका, पॉइंटला बॉल आणि सध्या एक धाव कंप्लीट होते. श्रद्धांजली चषक आपण पाहतोय, एक बिग बॅटल बिग फाईट आणि गौरांग आणि संतोष ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. दिनेशजी 5 रन 1 बॉल. जबरदस्त गोलंदाजी राहिली गेले. जे आर स्पोर्ट दहिसरच्या माध्यमातून अचूक लेंथ वरती चेंडू हाताळतायत. पहिल्या षटकात 4 धावा, विकेट त्या षटकात 1 मिळवली होती. याही षटकात अप्रतिम चेंडू हाताळलाय. धावसंख्या 5 वरती. एका बाजूला गौरांग सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला संतोष आपण पाहतोय. जबरदस्त फटका खेळलेत. हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला उडवलंय. गौरांग कदमच्या बॅट मधनं अफलातून फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. गॅप मध्ये आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याचा फायदा बॅटिंग वाले अम्मू 11 मीरा रोड या संघाला झालाय. गौरांग सध्याच्या घडीला 4 बॉल 7 धावांवरती खेळतोय. 9 धावा आतापर्यंत. टिवरी गावाची ही पहिली नाईटची स्पर्धा यंदाच्या हंगामामधली आणि जबरदस्त आयोजन नियोजन. आउटफील्ड एकदम फास्ट अँड फ्युरियस हे मैदान देखील पाहतोय. क्लास दाखवायचं तर या मैदानावरती बॅटिंग करा. ज्याला ग्राउंड शॉट गॅपमध्ये खेळण्यामध्ये जे खेळाडू एक्सपर्ट आहे ना, या मैदानावरती त्यांचा खेळ अगदी उठून दिसेल. पुन्हा एकदा टॅप केले पहा. तुमच्याकडे ग्राउंड शॉट आहे. जर तुम्ही बॉलला अशा प्रकारे चॉप कराल तर डेफिनेटली आणखीन एक वेलकम बाउंड्री, चौकार. त्याचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलंय, त्यांचा आम्ही पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. जबरदस्त इंटेलिजंट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हटलं जातं आणि त्याच युक्तीचा वापर गौरांग कदमने केलाय मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. एक टप्पा खात बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. लगातारच्या 3 बॉल वरती 3 चौकार येत असताना पाहायला मिळत आहेत. 4 धावा. जगदीशजी भोईर यांचं आगमन झालंय. त्याचप्रमाणे शशिकांती चौधरी साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या 17. 3 बॉल वरती 3 लगातार चौकार खेचलेत. अगदी ऑन दी अप खेळला होता हाही बॉल. त्यालाही पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. गौरांग कदम यांना आपण पाहतोय आणि जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. गौरांग कदम आपला दमखम दाखवतोय. दमदार खेळाडू आहे. 3 बॉल 3 वार आणि 3 खणखणीत चौकार या श्रद्धांजली चषकामध्ये. चेंडू क्रमांक 5वा सतीश. रनवे मध्ये थोडासा बिघाड आणि इथे डेड बॉल. आज भरपूर डेड बॉलच्या खुणा अंपायरने देखील केल्या या मैदानावरती. सातत्याने मागील मॅच मध्ये देखील ते पाहिलं आपण. 3 चौकार गौरांग कदम. जबरदस्त मॅन इन फॉर्म. 6 मध्ये 15 त्याच्या बॅट मधून. टोटल 17 झाल्यात. बॅकफुटला जाऊन जागा बनवली. आणखीन एकदा स्क्वेअर कपचा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि इथे एकच धाव आहे. ते चांगला स्टॉप केला या बॉलला. एका धावेने धाव फलक 18 धावा 5 बॉल. चेन्नई आणि दिल्ली कॅपिटल, मला वाटते चेन्नई संघ जिंकला असेल आज. 24 बॉल 18 पाहिजे होते. म्हणजे आज दिल्ली कॅपिटलला देखील थांबवलंय त्याच पॉइंट्स टेबलवरती. चेन्नई पुढे येताना दिसतोय. IPL मध्ये काही फॅन देखील असतील. थाला फॉर रिझन. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. अपील केला. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ स्टंप आणि तेच पाहिलं गेलं. इथे डॉट बॉल येतोय. 2 ओव्हर 18 धावा 1 विकेट. रॉकस्टार बॉईज देखील मॅचचा आनंद घेतोय. सुधानांनांचा वाढदिवस आहे. फुल एन्जॉय ते करतायत. मनोज पाटील असतील, त्यानंतर संतोष भांडवलकर, स्वतः सुधानांना, कैलास साटले, धरम भोईर आणि संपूर्ण रॉकस्टार बॉईज तुमचंही हार्दिक स्वागत. खास चंद्रपाड्याहून मॅचचा आनंद घेण्याकरता इथे ते आल्यात. 18 धावा
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेट गेलाय. जबरदस्त ही क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना आयोजन नियोजन अप्रतिम अव्वल दर्जाचं हे आयोजन. बघा खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था केली तर तुमचेच खेळाडू पाणी घेऊन येतील. म्हणजे 2 गोष्टी आपण पाहतोय. एक सल्ला द्यायचा सल्लाही द्या बिनधास्त आणि त्यानंतर पाणी जेव्हा तुम्हाला लागेल ना तेव्हा तुम्ही घेऊन या. तुमचेच खेळाडू घेऊन येतील, आयोजक जाणार नाही. अप्रतिम फटका लॉंग ऑन ला केलंय तेवढंच चांगलं फिल्डिंग. दर्जा अप्रतिम फिल्डिंगचा आणि 1 धाव सध्या कंप्लीट होईल. एका धावेने धावपळक 19 धावा. जबरदस्त आहे श्रद्धांजली आपण पाहिलं. जवळजवळ श्रद्धांजलीमध्ये आपण 25 ते 30 नावांचा उल्लेख देखील केला. प्रत्येकाला ही श्रद्धांजली आणि दीपेश दादा भोईर दौ दादांचं कौतुक करेन. काय जबरदस्त आयोजन नियोजन. हनुमान मंडल टिवरीचं ही कौतुक. भरपूर चांगला पाठिंबा दिलाय या स्पर्धेला आणि दौ दादांनी भरपूर सारी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ आहे ही स्पर्धा. नाईटची स्पर्धा भरवणं म्हणजे खाऊ गोष्ट नाही आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहतोय. ओ इथे पहिला हा बॉल काय बॉल टाकला होता. जबरदस्त चेंडू चारो खाने चित केलं होतं. ज्या पद्धतीने हा बॉल होता अप्रतिम. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल या बॉलचा. 19 धावा आतापर्यंत 2 बॉल. पहा काय जबरदस्त ऍक्शन रिप्ले. संतोष स्ट्राईक एंडला आणि आता फॉरवर्ड केलं जाते. ज्या पद्धतीने बॉल खुलात टाकला आतून मिडल आणि लेग स्टंपच्या वरून हा बॉल एसटी रक्षकापर्यंत पोहोचला. पुढचा बॉल पायावरचा बॉल होता. जोराने फोर्स केले या बॉलला. जर त्या दिशेने बॉल गेला तर थारा नाही आहे आणि इथे येतोय स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर चौकार. प्रत्येक जण मॅचचा आनंद घेतात आणि त्या प्रकारे आजचे मॅचेस देखील आहेत की आज कंटाळा येत नाही. प्रेक्षकांकडून या प्रतिक्रिया देखील आल्या. ज्या पद्धतीने चौकार षटकार ग्राउंड शॉट पुल शॉट जास्तीत जास्त पुल चे फटके आपण पाहिलेत आतापर्यंत. 23 धावा 3 बॉल. डेड बॉल पुन्हा एकदा हे सातत्याने प्रत्येक ओव्हरमध्ये एक तरी डेड बॉल येतोय. JR स्पोर्ट दहिसर कुणाल पाटील नेहमी या संघाला चांगला सपोर्ट करतात. आताही सपोर्टर म्हणून ते असतील. नेक्स्ट बॉल चौथा बॉल. यावेळी बॅटची एज तिथेच तो महिमसी दरार होती ना त्या पंचांच्या खाणाखुणा ओळखल्या गेल्या आणि मॉन्टी सरांनी लगेच इशारा केला की थोडा कॉड बिहाइंड म्हणजे थोडासा बॅटचा स्पर्श झालाय. नाहीतर LBWचा नक्कीच इशारा असता. 17 धावांवरती गेलतोय गौरांग 8 बॉल मध्ये. 24 धावा 4 बॉल. हेलिकॉप्टर पद्धतीने आता मात्र शॉट थर्डमॅनला चुकी होणार नाही. गौरांगला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. 17 धावा त्याने केल्या आणि खतरा होऊन तो इथे परतवलाय मैदानाच्या बाहेर. 24 धावा 5 बॉल.
24 धावा आतापर्यंत, 5 बॉल. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. न्यू बॅटरीन अमय आलाय. रोहित या बॉलरचा विचार करतोय. आतापर्यंत 11 बॉल टाकल्यात, 10 रन खर्च केल्यात, 2 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 4च धावा दिल्या होत्या आणि चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून. काल हिटमॅन चमकला, आता इथे हा रोहित चमकतो. डायरेक्ट हिटचा. ओ काय नशीब आहे पहा. क्रिकेटमध्ये तुमचं एफर्ट्स तर पाहिजेत आणि 1% लक फॅक्टर पाहिजे. तो या मॅच मध्ये LED आहे ना ती पेटली, खास करून बेल्स, आणि तिथे पाहिलं तर ती डाऊन झाली नाही. म्हणजेच काय तर बॅटर सेफ होत असतं क्रिकेटमध्ये आणि यासाठीच हा क्रिकेटचा खेळ आहे. ऍक्शन रिप्ले पहा. बॉलला स्टॉप केला, सन्मानपूर्वक खेळला. स्वतः गोलंदाज बॅक टू द बॉलर बॅक ड्राईव्ह होता आणि इथे पहा थोडासा हलकासा स्पर्श झाला, ती लाईट ऑन झाली, परंतु बॅटर इज सेफ. 3 ओव्हर 25 धावा, काम 25 केलंय. घेऊया डीजे ब्रेक. संतोष ही जोडी आपण पाहतोय. वीर वीर बाबू एक अप्रतिम गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज आहे. खास करून अनेक वेळा त्याची गोलंदाजी आपण पाहिले, अनेक मोठमोठ्या बॅटरला विकेट घेण्यामध्ये एक्सपर्ट. आणि समोर आहे अमय आगाशे, सध्या मॅन इन फॉर्म आहे. मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात अमयने. मॅन इन फॉर्म असताना या क्षणाला चांगली बॅटिंग करायची. 25 धावा झाल्यात. मागील 2 मॅच मध्ये पाहिलं 60 क्रॉस 70 क्रॉस अशा धावा पाहिल्या. 60 आणि 80 क्रॉस धावा. पहिलाच बॉल आणि स्क्वेअर लेग पंचांनी इशारा केलाय. आता बिमर बॉल आहे. बिमर असा चेंडू आहे जो गोलंदाजाला कधी कधी बिमारही करतो. हाईट इज अ फॅक्टर, कमरेपेक्षा वरती. नो बॉल आणि येणारा बॉल देखील फ्री हिटचा आपण पाहणार आहोत. म्हणजेच इथून लायसन आहे अमय आगाशे या बॅटरला. ऑल इंडिया ओपन आयकॉन मध्ये अमय आगाशेची देखील वर्णी लागते. ISPL नंतर ISCL जी टुर्नामेंट पाहिली तिथे या खेळाडूची वर्णी लागली होती आणि सध्या मीरा रोड टीम मध्ये सातत्याने चांगल्या फॉर्म मध्ये आहे. अनेक सारे बेस्ट बॅटर आणि मालिकावीरचा खिताब यंदाच्या हंगामामध्ये घेतलंय अमयने. फ्री हिटचा बॉल आहे आणि फ्री हिट वरती फटका अप्रतिम. जर या ठिकाणी बॉल आला, बाउन्स झाला तर थारा नाही, येतोय चौकार. पहिल्या रजनीमध्ये प्रेक्षकांची गर्दी देखील अप्रतिम पाहतोय. तेवढेच चांगले मान्यवर या स्पर्धेमध्ये लाभलेत. उद्घाटन सोहळा निमित्त महिला वर्गांना देखील आपण पाहिला आणि त्यानंतर प्रेक्षक आणि संपूर्ण मान्यवरांचं कौतुक करेन. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद, चांगला सपोर्ट करताना 32 धावा, 2 विकेट आतापर्यंत, 3.1 बॉल. वीर बाबूवरती अटॅक केलाय. 1 बॉल मध्ये 7 आलाय. अमय आगाशेने चौकार मारलाय, तिथून कॉन्फिडन्स वाढलाय. बघूया वीर बाबू कमबॅक करेल की अमय आगाशे धमाका करेल. आता थॉमसच्या हाताला स्पर्श करत इथे मात्र चेंडू थर्डमॅनला डीप मध्ये जातोय. फिल्डर पोहोचेल तिथपर्यंत. सध्या 2 धावा कंप्लीट. एक जीवनदान मी म्हणेन खास करून अमयला. ज्या पद्धतीने बॅटची आउटसाइड एज घेतली आणि तिथे फिल्डर होता स्वतः एसटी रक्षक. एफर्ट्स ला जवाब होते परंतु कॅच सुटला गेला. 2 धाव्याने धावपळक 34 धावा. या ओव्हरमध्ये धावा येत आहेत आणि त्या धावा उपयुक्त आहे बॅटिंगवाल्या टीमला. लोवर फुल टॉस, कॅच सुटल्यानंतर अमय आगाशे षटकार ठोकतोय. श्रद्धांजली चषक, सिक्सर. मूड मध्ये आलाय आणि चांगल्या संगीत पेश करतोय. मला वाटते ते विपिन भोईरचा केक कधी कापतील त्याची वाट पाहत होती आणि ती वाट पाहिल्यानंतर आता डीजे प्रॉपरली ऑपरेटिंग होतोय.
40 धावा, 3 बॉल. जबरदस्त बॅटिंग अमय आगाशे, मॅन इन फॉर्म. काय वीर बाबू कमबॅक करेल. ओ हा बॉल आता पुन्हा एकदा ऑन दी अप. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. नो प्लस 6 षटकार. धावपळक वेगाने पुढे येतोय. टीमची धाव संख्या 46 धावा. वीर बाबू वरती केलाय अटॅक सातत्याने. बिमर बॉल म्हणून उल्लेख केला की बिमर हा असा बॉल आहे जो गोलंदाजाला कधी कधी बिमार करतो आणि या मॅच मध्ये तेच घडलंय. बिमार करणारी गोलंदाजी आणि अमय आगाशेला आणि सध्याच्या घडीला चांगला बॅकअप मिळतोय, चांगला कमबॅक होतोय आणि धावा फसल्या होत्या त्या धावा येत आहेत. 46 धावा. टिवरी गावात आलं तर प्रदर्शन लाईव्ह, त्यानंतर ऑन स्क्रीन पाहू शकता हा चंद्र. संकष्टी अंगारकी आहे आणि आज अंगारकीचा हा चंद्र देखील दाखवला जातोय. मून खास विपिन भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचाही योगायोग आपण पाहतोय. LED वॉलवर तुम्ही पाहू शकता, तिथे क्लिअर दृश्य दिसेल आणि कॅमेरामॅन चांगला कॅमेरा वर्क. सर्व कॅमेरामॅनचं देखील कौतुक. 2 बिमर, कधी कधी गोलंदाज बिमार होतो म्हणून चेंज केलंय. रन्स आहेत टोटल 46. येणारा बॉल फ्री हिट. 47 झाल्यात. गीतेश पाटील आलाय. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सध्या पाहतोय या मॅच मध्ये, कारण की हे 2 बॉल टाकायचे आहेत गीतेशला. 3 बॉल टाकायचे आहेत. सातत्याने 2 नो आल्यात. 3 चेंडूच फेकून झाल्यात. चौथी ओव्हर प्रगतीपथावर असताना, मार्गस्थ असताना 47 धावा, 2 विकेट. गीतेश आला आणि टाकायचंय सरळ फ्री हिट. अमय आगाशे चांगली बॅटिंग करतोय म्हणून उल्लेख केला होता अमयचा की हाही खेळाडू ऑल इंडिया ओपन आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असू द्या, इतर स्पर्धा, ISCL ही स्पर्धा खेळलाय. मोठमोठ्या जुचंद्र गावामध्ये देखील तो स्पर्धा सातत्याने खेळतोय. चांगली प्रॅक्टिस, चांगली मेहनत आहे आणि सध्या चांगलं नाव कमावलंय अमय आगाशेने देखील. फ्री हिटचा बॉल आहे अमय करता. पुन्हा एकदा फ्री हिट. फ्री हिट वरती बघता काय रागाने षटकार मारलाय वाघाने. सिक्सर. हा पहा समोर ठेवला आणि किती लांब लचक, लांबच लांब, लांब लचक षटकार. ISPL मध्ये 9वा पाहिलाय. कदाचित पुढच्या वर्षी याही मैदानावरती 9वा आपण पाहू शकतो. इतक्या लांब षटकार जातात आज. अजून एकदा व्हॉट अ शॉट. मला वाटतं डायरेक्ट बीच वरती बॉल. 9वा पहिला, आता 10साही पहिला. 10 का दम अमयच्या बॅट. चार बॉल, 4 वार आणि 4 सलगचे षटकार आपण पाहतोय. अमय आगाशे मॅन इन फॉर्म. अप्रतिम बॅटिंग. 59 धावा. अरे हवली मात्र काय करताय. एक धाव कंप्लीट. जोखीम पत्कारली होती, स्वीकारली होती. सध्या स्ट्राईक ठेवण्याचा इरादा म्हणून सॉफ्ट हँडने डिफेन्सिव्ह हा स्ट्रोक खेळला. 1 रननी धावपळक 4 ओव्हर 60 धावा. याच पद्धतीने धावा राहिल्या तर 75च्या आसपास प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. घेऊया एक DJ ब्रेक. 60 रन
4 वर 2 विकेट. टॉसला या. अजून एकदा अमय गोस डाऊन दी ग्राउंड. अमय गोस आउट ऑफ दी पार्क. षटकार. इतका सुंदर स्ट्रेट हिट. गौरव आलाय बॉलिंग मार्क वरती. सध्या 10 मध्ये 40. अमय आगाशे पहिली हाफ सेंचुरीच्या जवळ आहे आणि ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय ना, काय बॅटिंग करतोय. अफलातून इनिंग. धावांचा पाऊस पडलाय या मैदानावरती. जबरदस्त बॅटिंग. 66 धावा टीमची धावसंख्या. अमय आगाशे 40 वरती खेळतोय 10 बॉल मध्ये. गौरव आलाय बॉलिंग मार्क वरती. डॉट बॉल विकेट त्याला घ्यायचे आहेत. कमबॅक करेल का अमय. अजून एकदा नाही 10दा नाही, प्रत्येक क्षणाला पाहतच राहावा. इतका सुंदर दैदिप्यमान आणखीन एक लॉंगेस्ट सिक्सर. धाव फलकावरती पाहिला ना तर 72 धावा. जर पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा नव्हत्या, 2 ओव्हर मध्ये धावा कमी होत्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये देखील धावा कमी होत्या. मला वाटते चौथ्या ओव्हर मध्ये धावा आल्या आणि तिथून चौथ्या ओव्हरला 35 धावा आल्या. 35. आणि काय आपले गेअर चेंज केलंय. काय जबरदस्त बॅटिंग. काय या स्पर्धेची पहिली हाफ सेंचुरी आपल्या नावावर करेल का. नाव अमय आगाशे. 46 धावा 11 बॉल मध्ये त्याच्या बॅट मधून आल्याय. टीमची धावसंख्या 72 धावा 2 विकेट 4.2 बॉल. म्हणजे या पहिल्या इनिंगचे टोटल 4 बॉल शिल्लक. अमयला पाहिजे 4 धावा. एक कॅच देखील सुटला होता अमयचा आणि इथे आता त्याचा बोलबाला. अमय आगाशे करता पुढचा बॉल. सलगचा तिसरा. होय 3 बॉल 3 वार या स्पर्धेतली पहिली हाफ सेंचुरी दाखवायचे बॅट अमय आगाशे आणि जोरदार टाळ्या त्याच्या करता. काय बॅटिंग केलंय. ही खेळपट्टी ही स्पर्धा जणू काय आपल्या नावावर केले. अमय आगाशे टेनिस क्रिकेटचा एक महान खेळाडू. हाफ सेंचुरी करणारा या स्पर्धेतला पहिला खेळाडू. टाळ्या झाल्या पाहिजे अमय करता. म्हणून तो आल्या बरोबर उल्लेख त्याचा केला होता की ऑल इंडिया ओपन आयकॉनचा प्लेअर आहे. ISPL ला जे खेळले नाही ते ISCL या स्पर्धेमध्ये सिलेक्ट झाले आणि त्यामध्ये अमय आगाशे होता. तिथेही जबरदस्त बॅटिंग. मॅन ऑफ द मॅच पाहिला होता. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी गाजवली आणि सध्या या मैदानावरती जर पाहिलं ना तर हे श्रद्धांजली चषक तेही गाजवत असताना 3 मारल्यात. चौथा येईल आता नाही. ऑफ स्टंपवरचा बॉल होता. ड्राईव्ह केलेला बॉल होता. लॉंग ऑनला बॉल गेलाय. फेकी केले. रनआउटची संधी. टीव्ही अंपायरला बोलावलं जाईल. वॉर्डरूम मध्ये पाहिलं जाईल बॅटर सेफ की अनसेफ. परंतु संतोष होता ना त्यांनी स्ट्राईक का सोडली हाही प्रश्नचिन्ह होता. कारण की अमयला स्ट्राईकवर ठेवायचा संतोष का धावला हा प्रश्न आहे. पुढे काय घडेल हे अंपायर सांगतील.
OUT आउट. हे पाहू शकता आपण. बॉल हातात आला आणि स्टंप वरती बॉल बरोबर विकेट किपरनी लावला, परंतु अमयची बॅटिंग जर पाहिली तर काय बॅटिंग केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिली हाफ सेंचुरी आणि डगआउट मध्ये जाताना पहा किती खुश आहेत अमयच्या या खेळीवरती. संपूर्ण स्टँडिंग ओवेशन देताना सर्वजण जागेवरती उभे राहिले. टाळ्या झाल्या पाहिजे. अमय आगाशे त्याच्या बॅट मधून 53 धावा आल्या आणि इनिंग पाहिजे होती. 13 बॉल 53 धावा, 7 षटकार, 1 चौकार, 407 चा हा स्ट्राईक रेट. ग्रेट वर्क अमय, ब्रिलियंट बॅटिंग. खूप दिवस स्ट्रगल होता आणि स्ट्रगल होत असतो क्रिकेटमध्ये. एक इनिंग तुम्हाला पाहिजे असते आणि हीच ती इनिंग अमयने पुन्हा एकदा करून दाखवलंय. टायगर अभी भी जिंदा आहे. 79 धावा, 4 बॉल, 2 बॉल शिल्लक. समोरच्या दिशेने बॉलला उडवलंय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल येतोय. थॉमस स्ट्रेट उभा राहिला आणि स्ट्रेट चेंडूला कॅरी करेल तिथपर्यंत या 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं 81, मागील मॅच मध्ये 83, या मॅच मध्ये 81. 83 चा टार्गेट क्रॉस केला जाईल की त्याच्या आसपास क्रॉस केला जाईल. शॉर्ट आर्म पुल, शॉर्ट आर्म जॅम, सिक्सर. 6 धावेने 87 झाल्यात. 88 चं आव्हान सामोरे ठेवलंय. या मॅच मध्ये कुठलीही धावसंख्या सेफ नाही आहे या ग्राउंड वरती. या सलग 3 षटकार ओव्हर मध्ये पाहिले होते आणि शेवटच्या बॉल वरती षटकार. हा षटकार पहा, शॉर्ट आर्म पुल, काय फटका खेळलाय. हॅलो. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप आणि त्यांच्या अपोजिट टीम वर्सोवा 11 यायचं आपण टॉसला. अमय आगाशे काय बॅटिंग केली. 87 धावा टोटल टीमच्या झाल्यात आणि 88 चं आव्हान. डबल 8, 88. जेवढे त्यांनी षटकार ठोकले ना असं वाटलं 88 मारलाय, म्हणून 2 अठ्ठ्या आल्यात. 88 चं आव्हान. चला या टॉसला या. 30 बॉल 88 रन्स टू विन. या मॅच मध्ये पहिली इनिंग पाहिले, विसरता कामा नये. समोर आहे थॉमस डायस, जो टेक्निकली फटके खेळतो आणि जेव्हा जेव्हा तो षटकार मारतो ना असं वाटतं की क्रिकेटमध्ये किती इझिली तो फटकेबाजी करतो. म्हणून थॉमस, गीतेश, गौरव असे बॅटर बाकी आहेत. चला कॅप्टन आलेत का, दोन्ही टीमचे कॅप्टन. संदीपचा संघ आला या ठिकाणी. चला आपण टॉस करूया. वर्सोवाचा देखील कॅप्टन आलाय. आदरणीय अविनाशजी भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चांदीप आणि वर्सोवा, मला वाटते वाईल्ड कार्ड एंट्री लेट पण थेट. चांदीप संघ आणि वर्सोवा त्यांच्या अपोजिट. बिग बॅटल अँड बिग फाईट, हेड अँड टेल आहे. अविनाशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस, हेड असा कॉल, टेल आलाय. थँक्यू. मान्यवरांना विनंती करीन दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आपण असं नसतं व्हायचंय. टीम वर्सोवा टॉस जिंकला, निर्णय काय?
नक्कीच क्षेत्ररक्षण करेल. गोलंदाजी करायचे 5 ओव्हर कितपत रोखण्याचा इरादा आहे? ग्राउंडला बघता आम्ही कमीत कमी 50 ते 60च्या आतमध्ये ठेवायला प्रयत्न करू, कारण ग्राउंड छोटा आहे आणि नक्कीच आमचा ट्राय असेल जेवढे कमीत कमी धावा होईल ते आमच्यासाठी चेजला चांगलं असेल. कोणते असे गोलंदाज आहेत ज्याची माहिती तुम्ही द्याल की हे गोलंदाज चांगल्या फॉर्मला आहेत यंदाच्या हंगामामध्ये? आमच्यामध्ये तुम्ही बघाल तर आतिश कापडील आहे, जे 20 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, 20+ ते चांगलं टाकतात. वर्षित आहे, जो यंग म्हणून चांगला लागतोय. स्वप्नील आहे, रज्जी आहे, म्हणजे ओव्हरऑल बॉलिंग अटॅक आमचा चांगला आहे सिमेंट विकेट प्रमाणे. बऱ्याच टुर्नामेंट तुम्ही खेळता परंतु नायगावमध्ये आलं आणि टिवरी गावात आल्यानंतर या आयोजन नियोजन कसं वाटलं? इथे आल्यानंतर काय फील्स होते? नक्कीच आता नाईटचं आयोजन म्हणजे खूप मोठं आयोजन असतं आणि मी धन्यवाद देईल हनुमान मंडळ टिवरी ते पण ऑर्गनायझर आहे, कारण मेहनत खूप मोठी असते. तर येईल खेळायला आणि खरंच छान वाटतं खेळून. क्या बात आहे, चांगल्या प्रतिक्रिया. टॉस जिंकला असता चांदीप टीम आपला निर्णय काय असता? फिल्डिंग घेतली असती. बॅटिंग करायचं आहे. चांदीप संघ जर पाहिलं विरार पट्ट्यामध्ये भरपूर क्रिकेट खेळतो, नायगावमध्ये फार कमी प्रमाणामध्ये येतो आणि आज इथे आल्यानंतर काय म्हणाल एकंदरीत? मस्त ग्राउंड आहे आणि खेळायला पण मजा येईल या ठिकाणी आलो तर. लेट एंट्री झाले पण थेट दिसेल का मैदानाच्या आत? हा थेट डिटेल आणि परफॉर्मन्स पण फुल दाखवेन आम्ही. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. चांदीप टीम करता देखील शुभेच्छा असतील आणि टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय वर्सोवा 11. वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ सुप्रीमो प्रमोदजी शेडगे सर आणि त्यांच्यासोबत दिनेशजी किनी सर व्हॉइस ऑफ पांजो असतील. थँक्यू. प्रदर्शन लाईव्ह. थँक्यू व्हेरी मच अक्षयजी साटम यांचा आवाज आपण ऐकतात या स्पर्धेच्या माध्यमातून. व्हॉइस ऑफ चंद्रपाडा. विजयासाठी लक्ष या वेळेला समोर ठेवण्यात आलंय. 88 धावसंख्येचं 88 रन्स ऑन दी बोर्ड विजयासाठी. 30 बॉल मध्ये 5 षटका आहेत आणि एका साईडला आपण पाहतायत कूल अँड काम बॅटर थॉमस डायस यांना आपण पाहू शकाल. अगदी एक नामवंत खेळाडू आणि डाऊन दी अर्थ राहणारा खेळाडू अर्थातच थॉमस डायसला आपण पाहू शकतायत. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता अमयने जी बॅटिंग केली ती अप्रतिम पाहायला मिळाली. अमयचा पहिलाच बॉल आणि थॉमस पहिल्याच बॉलवर विकेट. काय सेलिब्रेशन अमयच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅप मध्ये मात्र पहिलीच विकेट मिळाली अमय आगाशेला. सुपर बॉलिंग, आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवली अमयने. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता पहा. पहिल्याच बॉलवर जी विकेट मिळाली ती वाखाणण्याजोगे आपण पाहू शकतायत. राऊंड द विकेटने आले. ट्रॅप रचला होता. पहिल्याच बॉलवर राऊंड द विकेटने येत असताना बॉलला थोडासा बाउन्स दिला पूल करण्याच्या प्रयत्नात आणि सरळ बॉल शॉर्ट लेगला. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. हा अँगलने आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने पूल करण्याचा प्रयत्न होता. पहिल्याच बॉल पासून इरादे पक्के स्पष्ट करण्याचा इरादा होता. थॉमस पहिल्याच बॉलवर विकेट मिळाल्यानंतर आता दबाव वाढताना पाहायला मिळेल. बरोबर एलिव्हेशन मिळालं नव्हतं. बॅटची कडा लागली आणि शॉर्ट लेगला फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणतीही चुकी केली नाही. ग्रेट कॅच. पहिल्याच बॉलवर विथ द बॅट विथ द बॉल ने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दाखवत असताना अमय आगाशेला आपण पाहू शकतायत. एक फॅब्युलस प्लेअर म्हणून ज्या खेळाडूची ओळख बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई होती, परंतु थॉमस डायस अपयशी ठरला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा इरादा होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. 2 बॉलचा खेळ झाला. 88 रनचं टार्गेट सेट केलंय. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 83 रनचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. पहिल्या मॅच मध्ये 59 धावा 60 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. म्हणजे धावा येत आहेत 50+ या धावा होत आहेत आणि 2 मॅच मध्ये 80+ धावा पाहायला मिळत आहेत. इथे जर धावा थांबल्या तर कदाचित गोलंदाज सुद्धा पलटवार करू शकतो आणि गोलंदाज सुद्धा म्हणू शकतो की इथे खेळपट्टी ही बॉलरला सुद्धा अनुसरून आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अमय आगाशे पुन्हा एकदा
चांगला बॉल होता, सरळ बॅटचा वापर केला, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक नंतर डेफिनेटली मेल एकच धावेवर परमेश पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सिंगलवर फक्त भर द्यावी लागेल. एकीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. तिसऱ्या बॉलवर अकाउंट ओपन झालंय. श्री हनुमान मंडळ टिवरे आयोजित या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन. श्रद्धांजली चषक पहिला दिवस पहिली रात्र या स्पर्धेची अगदी अप्रतिम आणि नेत्रदीपक असं डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा फ्लड स्लाइट मध्ये आयोजन करणं फार कठीण असतं, डिफिकल्ट पाहायला मिळतं. परंतु हे स्वप्न पाहिलं होतं आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना हे 5 दिवस पूर्ण करताना आपण पाहू शकणार आहोत. आमचे आयोजक चांगली मेहनत घेतले. चेंज ऑफ पेस जरूर केलं गेलं होतं. बॅट अँड बॉल मध्ये जरूर कोऑर्डिनेशन झालंय का? दोन्ही पंच मात्र त्या ठिकाणी येत आहेत. परशुराम पाटील सर आणि मॉन्टी सर यांना आपण पाहू शकाल. आणि काय एक्झॅक्टली घडलंय पंच विचारपूस करतील, सल्ले मसलत करतील आणि त्यानंतर जो काही डिसिजन असेल तो फेअर दिला जाईल. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू. बॅट्समन कॉल अंपायर. यस बॅट्समन कॉल आहे. यस आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर च्या भूमिकेत अंपायर येतील. आज एक टीम क्वालिफाय होईल याची दखल घ्यायची आहे प्रत्येक संघाने. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्यायची आहे वेळीची दिरंगाई न करताना. जे आर तैसर सध्या स्ट्रगल करत असताना संघ पाहायला मिळतोय. इट्स अ व्हाईट बॉल आणि यस व्हाईट बॉल आहे. आणि इथून बॅट्समन ज्या पद्धतीने आपण पाहतायत रिव्ह्यू घेतला गेला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली खूपच बाहेर होता, खूपच बाहेर बॉल आणि बॅट अगदी खेळपट्टीला आदळली होती. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना खोलवर बॉल होता. खूप चांगला फटका. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणीत ओमकारच्या बॅटमधून चौकार येतोय. 4 रन. बॉडमॅनचा काय वापर केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत. राऊंड द विकेटने आले. खोलवर बॉल पाहायला मिळाला. बरोबर गॅप शोधला आणि त्या गॅप मधून बॉल मात्र ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. जमिनी लगत ग्राउंड स्ट्रोक अप्रतिम खेळला गेला होता या बॉलवर. ओमकारच्या बॅटमधून चौकार. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. 6 रन ऑन दी बोर्ड. वसीम सध्या या वेळेला त्याचे जे एक्सप्रेशन पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला मात्र कॅच कॅरी करण्याचा जरूर प्रयत्न करायला हवा असं संतोष यांना मात्र यावेळेला दर्शवत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन. 6 1 4 बॉलचा खेळ झालाय. थोडीशी अडखळ सुरुवात झाली. जे आर दैसर या टीमची 88 धावांचा पाठलाग करताना थॉमस डायचा अप्रोच इंटेंट चांगला होता. परंतु कदाचित थांबून थोडेसे खेळले असते तर धावांचा वेग वाढला असता, प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढला असता. परंतु हे बोलून आणि फक्त पाहून चालत नाही तर प्रॅक्टिकली करावं लागतं आणि ते थॉमस डायचा अप्रोच इंटेंट फेल ठरला आणि अमय आगाशेने जबरदस्त बॉल डिलिव्हर करत असताना संघाची धावसंख्या 6 ला 1. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. वा, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. क्लास दाखवला यावेळेला ओमकारच्या बॅटमधून. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. अफलातून टायमिंग. सरळ बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी ओमकार ऑफस्टमच्या थोडस बाहेर आले, शफल झाले आणि काय फटका खेळला होता अप्रतिम. अमयच्या बॉलला पहिल्यांदाच रीड केलं होतं की बॉल बरोबर या लेंथला मात्र जरूर पिच करेल आणि बॅट स्विंग पहा, लाजवाब पाहायला मिळाला. अफलातून टायमिंग. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है आणि त्यामध्ये ओमकारचा पहा यावेळेला फटका अप्रतिम. बॅट स्विंग, त्याचा बॅटचा फ्लो, स्वीट स्पॉटला बॅटला यावेळेला बॉल बरोबर कनेक्ट झाला आणि टायमिंगच्या जोरावर हा षटकार होता. 12 ला 1. जे आर दैसर टीम 88 धावांचा पाठलाग करताना अजून सुद्धा. चला टायमिंगच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचंय प्लीज. प्रत्येक बॉलला जर तुम्ही अशी 5 मिनिटे लावली तर मॅचेस सकाळपर्यंत होतील.
स्टेट बॉल पंच घोषित करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. अमय धावा येत आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत आणि यस टेकन. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. गौरांग त्या ठिकाणी कोणतीही चुकी केलेली नाहीये. अप्रतिम झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. गौरांगचे एक्सप्रेशन पहा, चेहऱ्यावरची त्याची खुशी सध्या ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. आनंदाचं वातावरण. सेकंड विकेट डाऊन. अंबू 11 मीरा रोड टीमने खूप चांगला कमबॅक केलाय. चौकार षटकार आल्यानंतर ओमकारला बरोबर या वेळेला ओव्हर द विकेटने आले. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं आणि ट्रॅप रचला होता. पूल करण्याचा प्रयत्न केला. हा पहा अँगल. ज्या पद्धतीने बॅट स्विंग चांगला होता, परंतु बरोबर बॉल खूप उंचीवर गेला. हवेत बराच वेळ होता. गौरंगला ती संधी मिळाली आणि गौरंगने त्या संधीचं सोनं जरूर केलं. 12वर 2 धक्के बसलेत. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर JR दहिसर टीम स्ट्रगल करत असताना 88 धावांचा पाठलाग करताना नीड 76 रन्स फ्रॉम 24 बॉल्स. 24 बॉल 76 रनची आवश्यकता आहे JR दहिसर टीमला विजयासाठी. प्रदर्शन लाईव्ह वर सध्या आपण आहोत. या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, बेलवर हिट करा आणि शेअर अँड लाईक करायला विसरू नका. कारण चांगले ग्राफिक्स, चांगले एक्सप्रेशन मात्र कॅमेरामॅनच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मग रक्षाराम असतील, त्यानंतर आपण पाहिलं मुस्तकीम असतील, मग स्वराज पाटील असतील, महान पाटील स्वतः प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण पाटील परिवारांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. 12ला 2 साई आणि गितेश. सत्यम एका साईडला आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर येताना सत्यम या खेळाडूकडे सुद्धा, या गोलंदाजाकडे ती क्वालिटी आहे, विकेट घेण्याची कला आहे. परंतु एका साईडला साईची बॅट अजूनपर्यंत बोललेली नाहीये. जर कदाचित या फलंदाजाची बॅट जर चार्ज झाली तर डेफिनेटली धावांचा वेग वाढेल. गितेशकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे. चांगला बॉल होता. चांगला बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर येऊन सत्यमची जी बॉडी लँग्वेज अप्रतिम पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर मी गोलंदाजी करणार आहे, पहिल्याच बॉलवर त्याने संकेत दिलेत आणि त्याच्या चेहऱ्यावरचा ती थोडीशी स्माइल यावेळेला सांगून जाते बरंच काही. हर्षजी पाटील हे सुद्धा मॅच आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून हे सुद्धा त्यामधील एक हिस्सा. यावेळेला ऑन साईडला साईच्या बॅट मधून स्टायलिश शॉट. दूरवर बॉलला मात्र यावेळेला पाठवलंय. लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. बरोबर मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला. सत्यमचा हा बॉल या वेळेला अराउंड द विकेटने जसा बॉल डिलिव्हर्ड झाला तशीच बॅट फिरवण्याची शैली अफलातून आपण पाहू शकलात. हा अँगल पहा, ज्या पद्धतीने त्याच्या बॅट मधून निघालेला फटका. या बॉलला मात्र दूरवर पाठवलं. 6 धावा येत आहेत. अप्रतिम. काय क्लॅरिटी आणि काय एक्सप्रेशन दाखवलेत यावेळेला. अप्रतिम. टाळ्यांचा कडकडाट होणारा हा षटकार. जूड यांनी मात्र टाळ्यांचा कडकडाट केला डगआउटच्या दिशेने. 18ला 2 साई आणि गितेशने जुचंद्र मध्ये चांगली बॅटिंग केली होती. ज्यावेळेला आपण पाहिलं तर अप्रतिम मॅचेस आपण पाहू शकलात. 2 मॅन ऑफ द मॅच लगातार घेतल्या गेल्या होत्या. फुल टॉस बॉल होता. ऑफ साईडला यावेळेला ड्राईव्ह खेळला गेलाय. फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 5 बॉल मध्ये 8 रन साईच्या बॅट मधून. ला 2 सत्यम ओव्हर द विकेटने येतोय. उजव्या हाताने 15 ते 16 पावलांचा रनअप. ऑफ साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती. कॅच ड्रॉप केलाय. अम्मू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून गितेश आता सांगत असतील थँक्यू. मात्र अम्मू यांचे चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन सांगतायत, नाराजी त्यांनी मात्र दर्शवले, परंतु सत्यम सांगतायत चालेल, काही हरकत नाहीये, मी आहे, चांगली गोलंदाजी करेन. स्वतः पॅकर्स, स्वतः अम्मू त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. अम्मू 11 मीरा रोड. आणि सत्यम मात्र त्यांच्या होप्स वाढवत आहेत. 20ला 2 4 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज. सत्यम आपल्या बॉलिंग मार्कवर येताना साई समोर एक षटकाराच्या साह्याने साई बॅटिंग करतोय.
चांगला बॉल डिलिव्हर केला होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. सबमरिंग डिलिव्हरी, सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. 5 शफल अगोदर झाले होते, मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला आले आणि त्यानंतरचं मात्र लेग स्टंपला पुन्हा गेले आणि इथून मात्र डबल माइंड मध्ये होते. आणि त्यानंतर साईने सांगितलं गीतेशला की व्हाईट बॉलचा रिव्ह्यू घेऊ का, परंतु गीतेशने सांगितलं नाही, चुकीचं ठरेल. 20ला 2, 5 बॉलचा खेळ झाला आहे. सध्या मॉन्टी सर आणि परशुराम पाटील सर हे दोन ऑनफिल्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला साईच्या बॅट मधून पिकअप शॉट, सरळ बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. वॉट अ शॉट, क्लास टायमिंग. 6 धावा. 26ला 2, 2 षटकाच्या समाप्ती अखेर. आता मात्र यावेळेला आपण पाहतायत 18 बॉल आहेत. 18 बॉल मध्ये 62 रन. हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम फटका आणि काय बॉलला फॉलो केलं यावेळेला कॅमेरामॅनच्या माध्यमातून. पहा, क्रीजचा चांगला वापर केला होता, खेचून मारलं होतं आणि पिकअप शॉट लवकरात लवकर पिक केला आणि 6 धावांमध्ये टिक केलं. समाजसेवक आदरणीय सन्माननीय निलेजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. धर्मवीर प्रतिष्ठान हे नेहमीच टॅगलाईन आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. स्वतः त्या ठिकाणी पाणी घेऊन येत असताना सव्वीस धावा, 2 गडी बाद आणि इथून आपण पाहू शकतायत 26, 18 बॉल 62 रनची आवश्यकता. ओंकार सध्या आपण पाहतायत पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करत असताना 18 बॉल 62. वेलकम निलेजी मडवी साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघ सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. समाजसेवक आहेत आणि चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. अमो 11 मीरा रोड टीम 18 बॉल 62 रन. 18 balls remaining and 62 runs required to win. मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर जाईल का, इथे थॉमस डायस यांनी मात्र सांगितलं असेल, मेसेज दिला असेल ओंकारच्या जवळ की इथून 6 ते 7 बॉल बाहेर पाठवायचे आहेत. 7 ते 8 बॉल जर बाहेर पाठवले तर आपला सामना क्लिअर होईल, परंतु त्यासाठी तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्सने खेळावं लागणार आहे. चला थोडंसं स्पीडअप करा जरा. चला अमो 11 मीरा रोड टीम, शेवटचा आणि अंतिम ऑन असेल तुम्हाला, कारण अंपायर सुद्धा सातत्याने वॉच कडे लक्ष देत आहेत आणि ते वॉर्न करतायत तुम्हाला, कारण या खेळामध्ये वेळ फार महत्वाची गोष्ट आहे. टाइम इज मनी, टाइम इज क्रिकेट, टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. 26 धावा, 2 गडी बाद. इम्रान गोलंदाजी मार्कवर येतोय. 18 बॉल 62 रन. गीतेश एक आक्रमकतेचा सितारा आहे, कारण गीतेशकडे संयम आणि आक्रमकता या दोन गोष्टी आहेत, नो डाऊट. या वेळेला सरळ बॅटचा वापर आक्रमकता सिद्ध करेल का. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारासाठी गीतेशचा झेल सोडलाय, त्याचा परिणाम मात्र सोसावा लागेल. चांगला षटकार येतोय, अप्रतिम. इम्रानच्या पहिल्याच बॉलवर आक्रमकता दाखवले, वी फॅक्टर मध्ये खेळलेत गीतेश आणि या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 32. तर ह्या वेळेला इम्रान काहीतरी येत आहेत, अम्मू मात्र काहीतरी कानमंत्र देत आहेत, परंतु असं टाइम स्पेंड करू नका प्रत्येक बॉलवर प्लीज. अम्मू 11 मीरा रोड टीम, आता हा शेवटचा ऑन असेल. आता जर टीम मीटिंग झाली तर 3 धावांची पॅनलाइज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. इम्रान, गीतेश समोर. या वेळेला पूल केलंय आणि सरळ बॉलला गोल केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाह गीतेश वाह, झेल सोडलाय तर त्याचा परिणाम मात्र तुम्हाला सोसावा लागेल. अमितजी पाटील यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून गेला 6 धावांकरता. दिस इज अ क्लास. आय फटका खेळलाय, जोरकस टाकण्याचा, अधून टाकण्याचा प्रयत्न केला आणि बॉलला या वेळेला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 38 रन. मी म्हटलं होतं की थॉमस डायसने कदाचित ओंकारला सांगितलं असेल आपल्याला मॅक्झिमम 18 बॉल मध्ये 7 ते 8 हे जर मोठे फटके आले तर कदाचित मॅच क्लिअर होईल, कारण प्रोफेशनल क्रिकेट त्या लेवलला खेळलं जातं, नो डाऊट. त्या ठिकाणी
ऑल इंडिया ओपनचे प्लेयर असतात, परंतु त्यांची थिंकिंग, त्यांचा अप्रोच, इंटेंट, त्यांचा पॉझिटिव्हपणा फार वेगळा असतो आणि त्याचा कुठेतरी फायदा हा एकगावी फॉर्मॅटला सुद्धा होतो. 38-2. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. घ्या, झेल सोडलाय तर त्याचा परिणाम सोसा. त्याचं भुगतान तुम्हाला करावंच लागेल. इम्रानच्या 3 बॉलवर 3 खणखणीत दमखम दाखवणारे षटकार पाहायला मिळत आहेत. 44 धावा झालेत. 88 धावांचा पाठलाग करताना अर्धा धावसंख्येचा पल्ला दूर केलाय. इम्रान राऊंड द विकेटने आले. पहिले 2 बॉल ओव्हर द विकेटने आले, परंतु राऊंड द विकेटने येऊन सुद्धा गितेश थांबणार नाहीये आणि काय फटकेबाजी सुरू आहे. पहा, मैदान जरी छोटं असलं ना, हे वाक्य प्रत्येक जण म्हणत असेल, परंतु प्रत्येकासाठी हे समान मैदान आहे. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज, कारण वेळ फार दवडला जातोय. अमय आगाशी प्लीज, थोडस मात्र यावेळेला वेळ दवडला जातोय. अमय आगाशे एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख, अपकमिंग स्टार. 44 धावा झालेत. 7 बॉलमध्ये 14, 4 बॉलमध्ये 19. गीतेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने आलेत आणि पुन्हा एकदा हा चौथा षटकार. वाह, मी म्हटलं होतं की संयम आणि आक्रमकता गीतेशच्या बॅटमधून सातत्याने पाहायला मिळते. या षटकाराने संघाची धावसंख्या 50 झालेली आहे. आता विजयासाठी 38 रनची आवश्यकता. दीपेशजी अर्थातच दाऊदादा भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज गीतेशच्या या 4 षटकारांसाठी. वा गितेश वा, काय मणी जिंकलेत या वेळेला. अप्रतिम आपण पाहू शकतायत. मॅग्निफिसंट बॅटिंग, दिस इज अ क्लास. इम्रानला सळो की पळो करून सोडलंय, परंतु इम्रानकडे सुद्धा ती एबिलिटी आहे विकेट घेण्याची, डॉट बॉल घेण्याची. पन्नास धावा, 2 गडी बाद. व्हॉट अ बॅटिंग, क्लास दाखवलाय. आता जो डगआउट सन्नाटा पसरला होता, त्या डगआउट मध्ये एनर्जेटिक लेवल आले. ऊर्जात्मक बॅटिंग केले आतापर्यंत. ऊर्जा संचारले गीतेशच्या बॅटमधून. बॅट 4 झाले, बॅट तळपले. 50-2. 5 बॉलमध्ये 25 रन, लगातार 4 षटकार आलेत. अमयने मात्र षटकार मारलेत, आम्ही सुद्धा मारू. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरला, मात्र बॉल फार वेगाने निघून चाललाय. 4 षटकारानंतर आलेला हा दमखम दाखवणारा गीतेशच्या बॅटमधून चौकार. टाळ्यांचा कडकडाट करणारी बॅटिंग. 54 रन झालेत. 6 6 6 6 6 अँड 4. वाह, काय बॅटिंग सुरू आहे सध्या. आपण पाहतायत स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना दिले. 28 धावा 5 बॉल मध्ये तब्बल पाहायला मिळत आहे. 54 रन, विजयासाठी 34 ची आवश्यकता. आता 13 बॉल आहेत. गीतेश, मी म्हटलं होतं हा झेल किती महाग ठरू शकेल. अम्मू मात्र त्या ठिकाणी जरूर गीतेशचा झेल सोडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन भरपूर काही सांगून गेलं की आपण झेल कोणाचा सोडलाय. क्रिकेट आहे. इम्रान, शेवटचा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा षटकार. वाह गीतेश वाह, एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा कडकडाट यायला हवा गीतेशच्या बॅटिंगसाठी. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे हे षटकार पाहायला मिळत आहेत. 60 धावा, आता विजयासाठी 28 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत 12. 34 धावा, सर्वात महाग षटक, एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपल्याला पाहायला मिळते ती इम्रानची. गीतेश, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान, परंतु काय बॅटमधून उच्च विचार. ती विचारसरणी अप्रतिम पाहायला मिळाली. 12 बॉल 28. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. चला, गौरांग तेच सांगतायत की टीम मीटिंग जास्तीत जास्त घेऊ नका, कमी करा. आता यावेळेला फ्री माइंडने गोलंदाजी करेल का अमय आगाशे, यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या खेळाडूकडे विकेट घेण्याची क्षमता आहे. विथ द बॅटने त्याने हाफ सेंचुरी ठोकली. एका साइडला 7 बॉलमध्ये 35 धावा, झंझावती आणि झुंजार खेळी सध्या गीतेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. काय बॅटिंग सुरू आहे. प्रेक्षकांची मने जिंकलेत. 60 धावा, 2 गडी बाद. इट्स क्रिकेट. साई, गीतेश दोन्ही बॅटर. अमय विकेट टेकर गोलंदाज. मीरा रोड एक्सप्रेस या वेळेला बॅटची एज घेत पाठीमागे बॉल निघून चाललाय आणि या वेळेला यस, विकेट डाऊन. अमयने या वेळेला जरूर विकेट मिळवले. अम्मूने मात्र झेल टिपला.
आता इथून जर आपण पाहिलं तर बॉल आहेत 11 बॉलमध्ये 28, कदाचित इथून मोमेंट सुद्धा शिफ्ट होऊ शकते. जर इथे साईने कदाचित 1 रन घेऊन जर आपल्या पार्टनरला जर डेफिनेटली इथे आणलं असतं तर कदाचित अजून सुद्धा सामन्याचं पारडं जरूर पाहायला मिळालं असतं, जड झालं असतं. परंतु अम्मूने चांगला झेल टिपला, डोक्यावर हात दिले. एक चुकी तर झाली माझ्याकडून, परंतु आता चुकी होणार नाहीये. परंतु ज्या खेळाडूचा झेल सोडलाय तो खेळाडू अजूनपर्यंत मैदानात आहे, त्यामुळे सामना रंगतदार स्थितीच्या वळणावर जाऊ शकेल. चला फलंदाज जरा स्पीडअप करा, तुम्ही सुद्धा या लवकर मैदानाच्या आतमध्ये. लकी अण्णा यांच्याकडून आपण पाहतात, वीरने जर 3 लगातार षटकार जर मारले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेलंय लकी अण्णा यांच्या माध्यमातून. आणि जर नाही, जर 3 षटकार मारले तर गीतेशच्या खात्यामध्ये 500 जमा होतील. या बॉलला लेफ्ट केलं होतं, खेळून काढण्याचा प्रयत्न केला, खूपच बाहेर निघणारा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 61. 11 बॉल आणि विजयासाठी 27 रन. जे आर दहिसर या टीमला यंदाचा हंगाम मात्र दोन्ही संघासाठी चांगला गेलाय, परंतु जे आर दहिसर टीमने सुद्धा वसई तालुक्यामध्ये येऊन चांगली कामगिरी केली. मग खारडीचं मैदान असेल, अप्रतिम मात्र चांगला खेळ केला गेला होता. पुन्हा एकदा बॉलर अमय, चांगला बॉल आणि बॅटची एज अँड टेकन. यासाठीच मी उल्लेख केला होता, कदाचित मोमेंट शिफ्ट होण्याची दाट शक्यता आहे. इथे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जात नाही, वीरला जावं लागेल खेळाडू कक्षेच्या दिशेने. फलंदाज बाद आणि चैतन्याचं वातावरण सध्या संचारलंय मैदानाच्या आतमध्ये अमो 11 मीरा रोड या संघाच्या बाजूने. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने ओव्हर द विकेटने आले. आणि इथून बॉल आपण पाहिला, हलकासा मात्र वळण घेणारा बॉल पाहायला मिळाला. फिंगरचा वापर केला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना वीरला मात्र कळलंच नाही की बॅटला स्पर्श झाला आणि बॉल विकेट किपरने गॅदर केला आणि विकेट सुद्धा मिळाली. चांगली गोलंदाजी. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 27 रन. हेच षटक खूप निर्णायक आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे गीतेश प्रत्येक फलंदाजाला जात आहे, स्ट्राईक एंडला जात आहेत आणि समजावत आहेत की मात्र मॅच आपल्या बाजूने जरूर आले, परंतु यासाठी आपल्याला थोडंसं बुद्धिमत्तेचं कुठेतरी क्रिकेट खेळावं लागेल. हेच काहीतरी कानमंत्र देत आहेत. कारण पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर थोडीफार कुठेतरी मोमेंट शिफ्ट होते आणि हेच आतापर्यंत पाहायला मिळतं. परंतु अमयचं कौतुक करेन, गुड बॉलिंग. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत. संतोष येत आहेत आणि कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. खराब क्रिकेट जे आर दहिसरच्या फलंदाजांकडून. जो येतो तो फलंदाज षटकार मारण्याच्या प्रयत्नात जातो, परंतु इथे म्हणून मी म्हटलं की बुद्धिमत्तेचं क्रिकेट दाखवलं जाईल का, परंतु नाही. अमय या वेळेला आता विकेट हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. खिचून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि संतोष त्या ठिकाणी तत्पर होते लॉंग ऑन कडे. चांगला झेल टिपला आणि इथून मात्र आपण पाहिलं तर फलंदाज जसा आला तसा डगआउटच्या दिशेने जाताना आता 3 बॉल तर वेस्ट गेलेत. आता इथून गौरंगचा पहा यावेळेला सेलिब्रेशन, त्याचं रिॲक्शन त्याच्या चेहऱ्यावरचं. आता 9 बॉल आहेत आणि 9 बॉल मध्ये 27. 300च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल प्रति चेंडू मागे. अमय हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. एक मिडन ओव्हर आपण पाहिली होती, अप्रतिम चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात संतोषच्या नावावर. फायपर कंप्लीट झालेत आतापर्यंत आपण पाहिलं तर. चांगली गोलंदाजी, पहिला असा गोलंदाज फायपर करणारा, फायपर विकेट घेणारा. 61 ला 5.
चांगला बॉल आणि इथे मात्र आपण पाहतायत आता विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं कृणालला. कृणाल सुद्धा मात्र डगआउटच्या दिशेने 6 धक्के बसले गेलेत. रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट मिळाली. 61 ला 5. काय बॉलिंग केले आतापर्यंत. 61 ला 6 धक्के बसले गेलेत. आता गीतेशवर परिपूर्ण दबाव आहे. पहिल्या बॉल पासून कदाचित साईने जर आपण पाहिलं तर सिंगल काढून जर गीतेशला स्ट्राईक एंडला आणलं असतं तर कदाचित सामन्याचं पारडं वेगळं जड झालं असतं. परंतु इथून गेल्या मॅच मध्ये सुद्धा तेच झालं होतं. उत्कर्षने ती चुकी केली, सिंगल काढली नाही, साहिलला स्ट्राईक एंडला आणलं नाही आणि त्यांच्या संघाला मात्र पराभवाची चव चाखायला मिळाली. आता इथे इक्वेशन 8 बॉल 27. अमेयने जी गोलंदाजी केली ती धारदार गोलंदाजी आणि तिखट मारे पाहायला मिळत आहेत. अचूक टप्प्यावर बरोबर भेदक मारे केलेत. 5 पर कंप्लीट करणारा गोलंदाज 50 धावा सुद्धा केलेत. काय ऑलराऊंडरची भूमिका कशी असावी याचं प्रात्यक्षिक सध्या दाखवत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला अंडर प्रेशर बॅटिंग होऊच शकणार नाही. आता होऊच शकणार नाही कारण गीतेश नॉन स्ट्राईक एंडला त्याचं दडपण तो फक्त त्या ठिकाणी सांभाळत गेला. फक्त विकेट त्याच्या डोळ्यासमोरून जात होते. गीतेश लयबद्ध झाला होता. 7 धक्के बसलेत. 6 विकेट आतापर्यंत अमेयच्या खात्यामध्ये. अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला जे.आर. दैसर टीमला त्याने खेळाडू कक्षेच्या दिशेने पाठवले. 6 फलंदाजांना. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. अमेयसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, अर्धशतक आणि त्यानंतर 6 विकेट. वा अमय, वा अमय आगाशी. काय जबरदस्त या वेळेला खेळ साकारत असताना नामी काफी है अमय आगाशे. सुपर बॉलिंग. आणि इथून जर आपण पाहिलं तर अंडर प्रेशर बॅटिंग करत असताना गीतेश तरी काय करेल. इथून जर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं असतं, त्याला सुरेख साथ दिली असती, सिंगल डबलला महत्व दिलं असतं, मानसिक जो असतो तणाव तो मात्र थोडासा फ्रीज झाले असते. परंतु इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली कुठेतरी आता दडपण वाढलं गेलं. आता बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 27. परंतु इथून एखाद्या फलंदाजाला मात्र चांगला खेळ करावा लागेल. अभि नाही तो कभी नाही. चांगली गोलंदाजी अमय आगाशेने जी गोलंदाजी केली ती वाखाणेजोगे आणि कौतुकास्पद. 7 बॉल 27. अमय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लक फॅक्टरचा हा चौकार येईल. 4 रन मिळतील. या चौकाराने संघाची धावसंख्या 65. फक्त 5 धावा खर्च केल्या या षटकामध्ये आणि सुपर बॉलिंग करत असताना अर्धशतक आणि त्यानंतर 6 विकेट 17 धावा देत 8.50 चा इकॉनॉमी. आणि पंच यावेळेला सांगतायत टायमिंगच्या बाबतीमध्ये मात्र सर्कलमध्ये एक खेळाडू तुम्हाला मध्ये घ्यावा लागेल. लक्षात घ्या जे लिमिट होतं ओव्हरचं ते मात्र यावेळेला समाप्त झालंय. त्यामुळे मॉन्टी सरांनी सांगितलंय की यावेळेला एक तुमचा फिल्डर सर्कलमध्ये येईल. मिस टायमिंग स्ट्रोक होता आणि सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. चौकार आला आणि चौकारानंतर धावसंख्या 65 च्या घरामध्ये. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी 12 बॉलमध्ये 28 ची आवश्यकता होती त्या ठिकाणी आता 6 बॉलमध्ये 23 रन्स येत आहेत. हे क्रिकेट आहे. क्रिकेट खेळत असताना खूप कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. परंतु फलंदाज एकामागोमाग एक बाद झाले. गीतेश नॉन स्ट्राईकला फक्त तो ड्रामा पाहत राहिला. ड्रामा, थ्रिल आणि शेवटच्या बॉल पर्यंत एक्साइटमेंट मॅचची. म्हणजेच खेळ कोणता तर क्रिकेट आहे. 6 बॉल आणि 23 रन. 65 धावा फलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 बॉल 23. 6 बॉल 23. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना मोरवा गावातील महेंद्रजी पाटील यांनी सुद्धा विपिन दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेत. त्या शुभेच्छांचा सुद्धा आपण करूया स्वीकार. 6 बॉल आणि 23 रन. व्हॉट अ मॅच. गोलंदाज सज्ज होईल. अम्मो आपल्या बॉलिंग मार्कवर. 6-23. कृपया करून बॉल तिथे आहे खेळाडू कक्षामध्ये प्लीज.
तो द्यायचा आहे. मीरा रोडच्या खेळाडू कक्षामध्ये बॉल आहे. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. कृपया करून बॉल असेल तिथे तर द्या प्लीज. सहा बॉल आणि 22 रन. पहिलाच बॉल वाईट. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. चांगला बॉल. टप्पा मात्र यावेळेला अचूक नाहीये. मात्र डोक्याच्या वरून बॉल गेला होता. हाईट फॅक्टर पंचांनी मात्र पाहिलं त्या ठिकाणी की बॉलचा बाउन्स कुठे झाला एक्झॅक्टली. आणि इथून जर आपण पाहिला तर सरळ बॉल विकेट किपर गौरांगच्या हातामध्ये निघून जातोय. 1 रन अजून सुद्धा पाहायला मिळेल. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे त्या ठिकाणी. 6 बॉल 21. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. निखिल पुन्हा एकदा अम्मू आपल्या बॉलिंग मार्कवर. या वेळेला चांगला फटका सजवला आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. वा स्वराज पाटील यांच्या स्वागतासाठी षटकार. मॅग्निफिसंट टायमिंग. निखिलच्या बॅट मधून आक्रमकता दाखवले. आता बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी रन्स हवेत त्या 15. आणि प्रॅक्टिस मध्ये सध्या तो आपण पाहिला तर चांगला खेळतोय. त्यामुळे प्रॅक्टिस मध्ये घाम गाळलाय आणि इथे सुद्धा मात्र आता ती चमक दाखवावी लागेल. कारण जेवढे तुम्ही झिजाल तेवढे तुम्ही चमकाल. सध्याची ही टॅगलाईन टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरची पाहायला मिळते. 5 बॉल 15 रन. वा काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चांगला बॉल. खोलवर बॉल होता. सरळ बॅटचा वापर केलाय. 2 फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर सिंगल मधून डबल. तेजस चांगली फिल्डिंग. 2 रन्स मिळतील. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 13. म्हणजेच मॅच अजून सुद्धा रफ अँड टफ. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवेल, खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. 4 बॉल 13 रन. चेसिंग कंपल्सरी आहे. अम्मू पुन्हा एकदा राऊंड द विकेटने येत आहेत. एबिलिटी आहे अम्मू यांच्याकडे. फुल टॉस बॉल. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला. संतोष चांगली फिल्डिंग. आपल्या टीम साठी 5 रन त्यांनी मात्र जरूर वाचवले. दुसऱ्या रन साठी पलटले. फेकीपर्यंत अजून चर्चा आहे. संतोषला वाटलं की बॉल माझ्या डोक्यावरून जाईल. त्याने मात्र ट्राय केली. षटकार वाचवण्यासाठी सेफ आहे. या वेळेला आपण पाहू शकतायत बॉल आहेत 3 आणि आता विजयासाठी रन्स हव्यात त्या अजून सुद्धा आपण पाहू शकतायत 11. 3 बॉल 11 रन. वा काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. हृदयाची धडकन वाढले दोन्ही टीमच्या समर्थकांकडून. एका साईडला अम्मू 11 मीरा रोड, एका साईडला आपण पाहताय JR दहिसर. वा काय पैसा वसूल मॅच. 3 बॉल 11 रन. काय लो फुल टॉस बॉल होता. निखिलने हा बॉल खेळला. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतायत आणि त्यानंतर संतोष जरूर मात्र उडी मारली आणि षटकार वाचवला. यावेळेला बॅटची एज एंट्रेकन बाउन्स होता आणि त्यावर मात्र विकेट मिळाली. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 2 बॉल विजयासाठी 11 रनची आवश्यकता. दोन बॉल आणि 11 रन राऊंड द विकेटने आले आणि गौरांगच्या हातामध्ये चांगला हा झेल विसावला गेला. बॉल जर आपण पाहिला निखिल ऑलरेडी सेट होते. कदाचित या बॉलला लेफ्ट केला असतं तर डेफिनेटली वाईटच्या स्वरूपात धाव सुद्धा मिळाली असती. परंतु जर तरला थारा नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. चला मीरा रोड टीम जरा स्पीडअप करा जरा गेम. 2 बॉल 11 8 धक्के बसले 77 या धावसंख्येवर. JR दहिसर टीम. गेल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं प्रभाकर मात्रे गोडदेव टीमने सुद्धा खूप चांगला खेळ केला. साहिल पाटीलने स्पेशली चांगली बॅटिंग केली होती आणि इथे जर आपण पाहिलं तर गीतेशने सुपर बॅटिंग केली. 2 खेळाडू चर्चेत राहिले, पराभूत झाले परंतु चर्चा सोडून गेलेत. आतापर्यंत अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. 2 बॉल 11 काही होऊ शकतं. अम्मू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. अजूनही मॅचचा रिझल्ट आलेला नाहीये.
व्हाईट बॉल आता 2 बॉल 10 रनची आवश्यकता. DRS वापरलाय अमय आगाशेने आणि या आपण चेक करूया. थर्ड अंपायर अमोल वेतोस्कर सर आहेत, चेक करतील. डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि पंचाने मात्र सांगितलं क्षमस्व. आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकताय बॉल जसा डिलिव्हर्ड झाला थोडेसे लेग स्टंपला होते, लेग स्टंप वरून मिडल स्टंपला आले. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले आणि त्यानंतरचा झेल वन हँडने या मॅचचा हिरो या वेळेला पाहायला मिळतो अमय आगाशे. काय बॅटिंग केली आणि विथ द बॉलने 6 विकेट्स आपल्या नावावर केल्या. या आदरणीय सन्मान्य निलेशजी मडवी साहेब यांचा यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. अविनाशजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान आपण करावा. रॉयल स्टनर मीरा रोड अमीर बटला, कृपया करून आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, येऊन भेट घ्यायची आहे. या आपण अविनाशजी भोईर साहेब यांच्या